योद्धा न्यूज चॅनल। खेडच्या राजकारणात बुट्टे पाटील पॅटर्न। भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश। पत्नीचा जिल्हा परिषदेसाठी शट्टू। राजगुरुनगर/खेड पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठा चेहरा आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी अखेर घरवापसी केली आहे। जानेवारी 2026च्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। या राजकीय भूकंपानंतर आता त्यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून विरोधकांना मोठे आव्हान दिले आहे। बातमीचे महत्त्वाचे पैलू। स्वगृही परतले। शरद बुट्टे पाटील हे मूळचे राष्ट्रवादीचेच नेते होते। मध्यंतरीच्या काळात त्यांनी भाजपमध्ये महत्त्वाची पदे भूषवली। मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमुळे त्यांनी पुन्हा घड्याळ हाताला बांधले। खेड विधानसभेची गणिते। महायुतीमध्ये खेडची जागा राष्ट्रवादीकडे अजित पवार गट असल्यानं विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीचा भाग म्हणून हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। सुनीता बुट्टे पाटील यांची उमेदवारी। स्थानिक पातळीवर दांडका जनसंपर्क असलेल्या सुनीता बुट्टे पाटील यांनी जिल्हा परिषदेचा अर्ज भरल्यानं या गटात आता राष्ट्रवादीची ताकद दुप्पट झाली आहे। राजकीय परिणाम। शरद बुट्टे पाटील यांच्या या निर्णयामुळे खेड तालुक्यातील भाजपला मोठे खिंडार पडले असून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाले। 24 तासानंतरच्या राजकीय विश्लेषणानुसार या उमेदवारीमुळे महायुतीमधील जागा वाटप आणि विरोधकांच्या रणनीतीवर मोठा परिणाम होणार आहे। याचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज चॅनलची प्रतिनिधी सुदामराव कराळे पाटील। आता तिकडचा पाईट गण बरोबर ना, आणि इकडचा आंबेठाण। तिकडच्या थोड्याशा समस्या वेगळ्या असतील, तुमच्या समस्या वेगळ्या असतील। काय तुमच्याकडे समस्या जाणवतात की त्या तुम्हाला उद्या सोडावं लागतील? समस्या तशा आहेत, शहरीकरण जास्त झाले इकडे, अलीकडच्या गावात जास्त शहरीकरण आणि पलीकडे म्हणजे आपल्या ग्रामीण भागच आहे। अजून तिथं रस्त्याचे प्रश्न भरपूर आहे। पाण्याच्या अडचणी आता आम्ही प्रचार दरम्यान महिलांना विचारतो, ते सांगतात ताई इकडं आम्हाला रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे, पाण्याचं टंचाई आहे। ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे थोडेफार आहे ते। खरं तर आता तुम्ही तिघी जणी एकत्र आता उद्या काम करणार आहात। तुम्हाला गटाची जबाबदारी आहे आणि यांना गणाची आहे। तुम्हाला आता या निवडणुकीमध्ये काम करताना, प्रचार करताना एक आत्मविश्वास तयार झाला असेल की हे जनता आमच्या पाठीशी आहे। काय सांगा? म्हणजे मी तर आता 5 वर्षापासून महिलांमध्ये सक्रिय आहे आणि आता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जास्त सक्रिय झाली। परंतु भामा खोऱ्याचं एवढं प्रेम जनतेचं बुट्टे पाटलांवरती आहे। एखादी अगदी आजीबाई असेल ती जेव्हा घरातून नाही बाहेर पडत एखाद्या कार्यक्रमाच्या वेळी, तर मी विचारलं तिला, आजी मला ओळखलं का? नाही असं सांगितलं तर मी फक्त म्हटलं मी शरद भाऊंना ओळखता का? तर त्या आजीच्या चेहऱ्यावर एवढं सुंदर हसू येतं आणि मला खरोखर अभिमान वाटतो की मी शरद बुट्टे पाटलांची बायको आहे हे सांगण्यासाठी। खरंच त्यांना अभिमान वाटतो की मी शरदरावांची पत्नी आहे। मला तुम्हाला जाता आता एक प्रश्न विचारावासा वाटतो की आता शरदराव बुट्टे पाटील 2 वेळा निवडून आले। शरदराव बुट्टे पाटील 2 वेळा निवडून आले। तिसऱ्या वेळेस तुमच्याच प्रतिनिधित्व किंवा तुमच्याच वतीनं ठाकरताई आल्या। आता ही 4थी निवडणूक आहे। शरदरावांचं मताधिक्य वाढत गेलं। आता त्यांचं रेकॉर्ड तुम्ही मोडणार का? नक्कीच, कारण माझ्या भामा खोऱ्यातल्या जनतेचं तेवढं प्रेम आहेच आहे। म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त मताधिक्याने तुम्ही निवडून येणार शरदरावांपेक्षा? तसं वाटतंय। मी जेव्हा प्रचारादरम्यान फिरतेय तेव्हा तसं तर मला नक्कीच जाणवतं आणि खात्री पण वाटते। म्हणजे तुम्हाला विश्वास आहे जनता तुम्हाला निवडून देणार आहे। 3ही उमेदवारांची आपण चर्चा केली, त्यांचा विश्वास आहे उद्याच्या काळात विरोधकच मिळालेला नाहीये। खरं तर त्यांची इच्छा, त्यांचं मत आहे की आम्हाला तसा विरोधक पाहिजे तसा वाटत नाही आपल्या भागातला विरोधक नाही। आणि खरं तर या ठिकाणी अनेक काही गोष्टी घडतील, परंतु त्यांचा विश्वास महत्वाचा आहे। तो विश्वास असा आहे की ते या गटामधून निश्चित निवडून येतील आणि उद्याच्या काळात महिला राज त्या ठिकाणी प्रस्थापित होईल। धन्यवाद। चॅनलला भेट दिल्याबद्दल आपलं मनापासून आभार। धन्यवाद।